श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की खूप मेहनत करूनही आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही आहे, स्वतःचे घर होत नाही आहे. कधी वाटतं की अडथळे काही संपतच नाही आहेत. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज आपण बघणार आहोत की स्वतःचे घर होण्यासाठी कोणती अशी स्वामींची सेवा आहे जी आपण केली पाहिजे. ही सेवा इतकी सोपी आहे की मनापासून केली तर तुमचे घर होण्यासाठी नक्कीच मदत होईल. परंतु इथे एक गोष्ट विसरू नका, फक्त सेवा उपाय करून होत नाही, त्यासाठी पुरेपूर मेहनत करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही मेहनतीला जोड म्हणून ही सेवा करू शकता. जिथे तुमचे घर 10 वर्षामध्ये बनणार होते, तेच घर तुमचे 2 वर्षामध्ये बनेल. किंवा तुम्ही घरासाठी काही प्रयत्न करत आहात, कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे किंवा काही अडचणी येत आहेत, त्या सहज दूर होण्यासाठी मदत होईल. ही सेवा खूप मदत करते, खूप गुणकारी आहे, कारण ही सेवा आपल्या स्वामींची आहे आणि स्वामींची सेवा तुम्ही केली तर त्याचे फळ नक्कीच जाणवेल, त्याचा अनुभव नक्कीच येईल. फक्त आपल्यात तो विश्वास, भावना, प्रेम, श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण बघूया स्वतःचे घर होण्यासाठी कोणती अशी जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. मित्रांनो, स्वतःचे घर होण्यासाठी सगळ्यात सोपी सेवा म्हणजे तुम्हाला दररोज गुरुचरित्राचा 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. या सेवेत तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिला म्हणजे गुरुचरित्राचा 18वा अध्याय रोज नित्यनियमाने वाचायचा आहे. सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा, कोणतीही एका वेळेस तुम्हाला रोज गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला रोज सकाळी 1 माळ व संध्याकाळी 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार गुरुचरित्राचा 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला श्री स्वामी समर्थ 11 वेळा जपमाळ करायचा आहे. जर 11 वेळा जपमाळ जमत नसेल तर 1 वेळा जप केला तरीही चालेल. ही सेवा करताना तुम्ही स्वामींसमोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसून ही सेवा करू शकता. सेवा करताना स्वामींच्या फोटोजवळ तुपाचा दिवा, अगरबत्ती लावायची आहे. आठवड्यातून 1 दिवस गरजूंना काही अन्नधान्य द्यायचे आहे. पक्ष्यांना, प्राण्यांना खायला द्यायचे आहे. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जाऊन प्रसाद अर्पण करायचा आहे. स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना आपल्या मनातील प्रार्थना सांगायची आहे की मी स्वामी मेहनत करत आहे, पण माझ्या मेहनतीला साथ द्या, माझं स्वतःचं हक्काचं घर मला मिळू द्या. ही प्रार्थना आपण रोज बोलायची आणि आपली जी काही सेवा आहे ती रोज चालू ठेवायची आहे. काही दिवसातच तुम्हाला लवकरात लवकर अनुभव यायला सुरुवात होईल. मित्रांनो, लवकरच तुमचा मार्ग मोकळा होईल. विश्वासाने ही सेवा तुम्ही करा. स्वामी त्याचं फळ तुम्हाला नक्की देतील. स्वामींना बोला, मला मार्ग दाखवा, माझं घर, माझी माणसे सुरक्षित ठेवा, माझ्या हक्काचे जे आहे ते मला मिळू द्या, असे स्वामींजवळ बसून प्रार्थना करा. मित्रांनो, जर तुम्हाला ही सेवा मनापासून आवडली असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा. त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. स्वामी आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही, रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाहीत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत ही माहिती पोचवा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, ही स्वामींचरणी प्रार्थना.